हॅलो दोस्तांनो, तर आज आपण कैरीची चटणी बनवणार आहे। याचा मी शॉर्ट्स अपलोड केलेला आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता। असं काय प्रत्येक वेळी मेजरमेंटच घेतलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं असं काही नाही आहे, तुम्ही तुमच्याप्रमाणे घेऊ शकता। पण आज एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे, जसं की मी यूट्यूब चॅनल बनवला आणि मी म्हणजे माझी हॉबी आहे कुकिंग बनवणं, जेवण बनवणं, नवीन नवीन पदार्थ ट्राय करणं। तर म्हणून मी त्यासाठी हा चॅनल बनवला। तर खरंच चांगला रिस्पॉन्स मिळाला। पण त्यानंतरही म्हणजे असं वाटायचं की म्हणजे खरंच आपल्याला रिस्पॉन्स मिळेल का? कारण की खूप सारे यूट्यूब चॅनल्स आहेत आणि खूप साऱ्या म्हणजे अशा मोठ्या सेलिब्रिटीज आहेत, त्यांचे पण चॅनल आहेत। मग आपला चॅनल कसा चालणार? पण खरं सांगू का, जर तुम्हाला चॅनल चालू करायचं आहे ना, तर प्लीज करा, कारण की खरंच यूट्यूबमध्ये मजा आहे। आणि जर तुम्ही चांगल्या प्रकारचं कंटेंट बनवलं तर नक्की तुमचं चॅनल चालतो। आता माझ्या काही टिप्स आहेत, ज्या म्हणजे मी स्वतः आजमावलेल्या आहेत। म्हणजे आपण कुकिंग तुम्ही कसंही करा, तुमच्या साध्या मोबाईलवरती केलं तरी पण चालेल। असं काही नाही की त्यासाठी चांगलेच इक्विपमेंट्स पाहिजेत, खूप महागातले मोबाईल पाहिजेत, काही गरज नाही। तुमचा साधा मोबाईल आहे त्याच्यावरती पण शूट करू शकता आणि असे व्हिडिओ बनवू शकता। आणि सांगायचं महत्त्वाचं म्हणजे आपलं जे कंटेंट आहे ना, ते खूप रिअल असलं पाहिजे। आजकाल लोकांना असं म्हणजे रियालिटीवरती जास्त लोकं कंटेंट बघतात। म्हणजे आता तुम्ही व्हिडिओज कसेही बनवा, म्हणजे तुमच्या डेली व्लॉग्सवर बनवा, फूड व्लॉग बनवा किंवा काहीही बनवा, पण तुमच्या रिअल लाईफमध्ये काय घडतं ते तुमच्या यूट्यूब चॅनलवरती सांगणं खूप गरजेचं आहे। आणि मेन म्हणजे खूप आर्टिफिशियल चॅनल नाही बनवायचे, मग ते लोकं नाहीत बघत। आणि हा महत्त्वाचं म्हणजे तुमचं काहीतरी असलं पाहिजे, म्हणजे तुमचा आवाज किंवा तुम्ही जर व्हिडिओ समोर येणार असलं तर। म्हणजे असे आजकाल असं होतं की फेसलेस म्हणजे चॅनल बनवूया आणि मग खूप व्ह्यूज येतील, असं नाही आहे। तर तुम्हाला स्वतःचं कंटेंट, तुम्हाला स्वतःचा ब्रँड बनवावा लागेल, तेव्हाच ते पॉसिबल आहे। आणि मी जेव्हा चॅनल बनवला तेव्हा मी असा विचार केलाच नव्हता की मला खूप व्ह्यूज मिळतील आणि मग मग मला काहीतरी अर्निंग होईल असं तसं। आता खरं सांगायचं म्हणजे माझा चॅनल जो आहे तो म्हणजे हाफ मॉनिटाईज झालेला आहे आणि हाफ मॉनिटाईज व्हायचा राहिलेला आहे। तरी अजून खूप काही गोष्टी आहेत ज्या बाकी, म्हणजे 10 मिलियन तुमचे जे ते व्ह्यूज व्हायला लागतात, तेव्हा तुमचा फुल चॅनल मॉनिटाईज होतो। पण मी त्या दृष्टीनं बघितलंच नाही आहे, माझी हॉबी आहे म्हणून मी हा चॅनल सुरू केला होता। कारण की कसं आहे, आपण कुकिंग बनवतो किंवा आपल्या ज्या टिप्स आहेत त्या लोकांना सांगायच्या, किंवा आपण प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण बनवलं जातं आणि प्रत्येक पदार्थ वेगळ्या पद्धतीने बनवला जातो। मग त्याच्यावरती लोकांचे आर्ग्युमेंट्स होतात कमेंटमध्ये, मग लाईक होतात, मग डिसलाईक, मग तुम्हाला घाणेरडे कमेंटसुद्धा येतात आणि लोकं काय काय बोलतात। पण तुम्ही दुर्लक्ष करा आणि तुम्ही नक्की यूट्यूब चॅनल चालू करा आणि बघूच नका की तुम्हाला किती व्ह्यूज येतात आणि काय येतं आहे। तुम्ही फक्त बनवत राहा, रेग्युलरली कंटेंट टाकत राहा, बघा मॅजिक होतं। आणि खरंच सांगतो, यूट्यूबमध्ये खूप मजा आहे। जर तुमचं खरोखर रनिंग स्टार्ट झालं ना, तर तुम्ही लिटरली सांगतो तुमचा एक नवीन इन्कम सुरू होतो। तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।